जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। 6व्या दशकातील 10वा समास अनिर्वाच्य निरूपण सुरू आहे। या समासात आणखी एक वैशिष्ट्य घडून आलं। समासाची उजळणी समासामध्येच समर्थ सांगायला लागले आणि त्याला कारण ठरली श्रोत्यानं केलेली विनंती। तव शिष्ये विनविले जी हे आता निरोपिले ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी। मज कळाया कारण केलेची करावे निरूपण येथील जे का निज खोण ते मज अनुभवावी। अजन्मा तो सांग कवण तेणे देखिला कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे। जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर तेची आता अतितत्पर श्रोती येथे परिसावे। शिष्यानं श्रोत्यानं विनंती केली समर्थांना सद्गुरूंना की आत्तापर्यंत जे अनिर्वाच्याबद्दल निरूपण केलं ते पुन्हा एकदा समजावून सांगा, कारण हा विषय समजायला कठीण आहे। आत्मानुभवाची नेमकी खूण काय, नेमकं रहस्य काय, त्याचा अनुभव नक्की कसा येतो। आता आपण अजन्म आहोत असं निरूपणात आलेलंच आहे, म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत। आपला मुळी जन्मही नाही, त्यामुळं मरणही नाही। तर हे नक्की स्वप्न जे पडलेलं आहे ते अजन्म असलेल्याला कसं काय पडलं? स्वप्नात कशाचं निरूपण केलं गेलं, म्हणजे स्वप्नामध्ये कोणती चर्चा झाली? मागच्या निरूपणांमध्ये आपण पाहिलं पहा, शिष्यानं सद्गुरूंशी बोलणं, सद्गुरूंनी शिष्याला सांगणं वगैरे सगळं मायेमध्येच घडत आहे। हे कसं काय मायेमध्ये, कसं काय स्वप्नामध्ये घडतंय, असा पुन्हा एकदा प्रश्न श्रोत्यानं विचारलेला आहे। मग समर्थ म्हणतात, जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर। ही श्रोत्याची विनंती ऐकून आता उत्तर द्यायला सुरुवात होणार आहे। ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूच जाण तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तेही आता सांगतो। स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तुवा सारासार विचार केला। भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, ती करून घेणं आवश्यक आहे। ती कशी करायची आणि मग ती करण्याचा मार्ग, या सगळ्या गोष्टी स्वप्नामध्ये घडलेल्या आहेत। म्हणजे याचे विचार बरं का, हे समर्थ आपल्याला सांगतायत। जो अजन्म आहे तो तूच स्वतः आहेस हे सावधपणे ऐक, हे अधोरेखित करतात समर्थ। म्हणजे आपण आत्मा आहोत याबद्दल कुठलीही शंका ठेवायची नाही। आपल्याला कशाचाही स्पर्श नाही, कुठेही जन्म नाही, कुठेही मरण नाही, सुख दुःख मान अपमान मी तू असलं द्वंद्वही आपल्यापाशी नाही। आपण अजन्म असलेले संपूर्ण सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहोत। आता पहिली गोष्ट म्हणजे याची खूणगाठ बांधायची। आणि मग समर्थ पुढे म्हणतात, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो। आता स्वप्नामध्ये स्वप्न पडलेलं आहे, म्हणजे पहिला एक स्वप्न पडलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आणखी एक स्वप्न पडलेलं आहे। आता खरं म्हणजे श्रोत्यानं हीच विचारणा केलेली होती की आपण अजन्म आहोत असं तुम्ही जे म्हणता, तो अजन्मा नक्की कोण आहे आणि त्यानं कुठलं स्वप्न पाहिलं? आता इथे तर्क असा येतो की अजन्मा जो आहे, जिथे वृत्ती नाहीत, जिथे केवळ सच्चिदानंद स्वरूप स्थिती आहे, तिथे मुळात स्वप्न पडेल कसं? म्हणजे स्वप्न त्याला पडलेलं आहे का स्वप्नाचा भ्रम झालेला आहे? म्हणूनच समर्थांनी स्वप्नी स्वप्न असे शब्द वापरलेले आहेत। स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार येथे तुवा सारासार विचार केला। सारासार विचारणा म्हणजे आपण कोण आहोत याबद्दलचीच विचारणा, याबद्दलचाच विचार, त्याबद्दलचं सद्गुरूंनी सांगितलेलं शाब्दिक ज्ञान, हे सगळं काही या स्वप्नामध्ये घडलेलं आहे। आणि हे स्वप्न मूळ देहबुद्धीच्या स्वप्नात पडलेलं स्वप्न आहे। आता काही जण असा अर्थ करतात की संसार हे पडलेलं पहिलं स्वप्न आणि त्या स्वप्नातील विचार म्हणजे सारासार विचार हे दुसरं स्वप्न। पण असं पहा, संसाराचं स्वप्न देहबुद्धी असल्याशिवाय पडणार कसं? म्हणून देहबुद्धी हे मुख्य स्वप्न आहे।
इथेच भ्रम असल्यामुळे पुढचा भ्रम निर्माण झालेला आहे. मुख्य जो देहबुद्धीचा भ्रम आहे तोच नाहीसा झाल्यानंतर संसार स्वप्न नावाचा प्रकार शिल्लक राहणारच नाही. पण तो आहे, त्यामध्ये आपण वावरत आहे, त्यामध्ये आपण निरूपण श्रवण करत आहे, प्रश्न विचारत आहे, उत्तर जाणून घेत आहे, उपदेश ग्रहण करत आहे, उपदेशाप्रमाणे वाटचाल करत आहे. हे सर्व काही संसारात स्वप्नामध्ये घडत आहे. समर्थ म्हणतायत, हे तू मुख्यत्वानं जाणून घे की जे सुरू आहे ते सगळं भ्रमरूप आहे, पण ज्याच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे तो मात्र भ्रमामध्ये नाही. त्याला स्वप्नी स्वप्न विचार घडत आहे म्हणून या गोष्टी दिसत आहेत. आता हा गुंता तर आहे, पण यातून सुटायला एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे सद्गुरू. म्हणून समर्थ म्हणतात, रिघोनी सद्गुरूस शरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी ऊण खूण प्रत्यक्ष आता. याचा अर्थ, तू या भ्रमामध्येच नीट लक्ष देऊन ऐका बरं का. जे देहबुद्धीचं स्वप्न आहे त्या स्वप्नातून जो संसाराचा विस्तार अनुभवाला येत आहे, त्या विस्तारामध्येच पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन तू सद्गुरूंनाच शरण जायचं आहेस. हेही स्वप्नामध्येच घडणार आहे, पण त्या स्वप्नातून बाहेर येण्यासाठी शरण जायचं आहे. सद्गुरूंना जर शरण गेलं, त्यांच्या मुखातून शुद्ध आत्मज्ञानाबद्दलचं, शुद्ध अध्यात्माबद्दलचं निरूपण जर श्रवण केलं गेलं तर आपण स्वप्नात आहोत हे आपल्याला स्वप्नातच कळेल. साहजिक आहे, कारण विचारणा स्वप्नामध्ये होत असेल, जाणून घेणंही स्वप्नामध्ये होत असेल तर ते कळणारही स्वप्नामध्येच. एक गोष्ट सूक्ष्मतेनं इथं पाहूया. इथं सगळीकडे शब्दाचंच माध्यम घडत आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी भ्रमामध्ये येत आहेत. कारण शब्द हा भ्रमरूपच आहे. मुख्य गाभा जर काही असेल, महत्त्वाचं जर काही असेल तर त्यातला अर्थ आहे. हा विषय आपण विस्तृतपणे पूर्वी पाहिलेला आहे. त्यामुळे विचारणा करणं, उपदेश ग्रहण करणं, सारासार विचार वगैरे सगळं काही शब्दात येते आणि स्वप्नामध्येच स्वप्न खोटं आहे हे शिष्य कळवून घेत आहे. समर्थ म्हणतायत की हे सगळं जेव्हा खऱ्या अर्थानं तू सद्गुरूंकडून श्रवण करशील तेव्हा खुणेनं पटेल. रिघोन सद्गुरूस शरण काढून शुद्ध निरूपण याची करीसी ऊण खूण प्रत्यक्ष आता. इथे प्रत्यक्ष हा शब्द जरी असला तरी हे केवळ स्वप्नातच घडतंय की स्वप्न खोटं आहे हे समजून घेतलं जाते. पुढे समर्थ म्हणतात, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती. याचाची घेता अनुभव म्हणजे काय? तू आत्मा आहेस हे सद्गुरूंनी स्वप्नातच सांगितलेलं आहे. आपण आत्मा आहोत हे सद्गुरूंकडून आपण स्वप्नामध्येच समजावून घेत आहे. हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. हे समजावून घेण्यानं काय घडलं? आपण स्वप्नात म्हणजे देहबुद्धीच्या संसाराच्या स्वप्नामध्ये आहोत हे आधी शिष्याला पटेल. हे पटल्यानंतर याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव असं घडतं. सांगितलं गेलं मात्र आहे पण अनुभव नाही ना. ही केवळ गुरुप्रचिती झाली, गुरुमुखातून श्रवण केलं गेलं, आत्मप्रचिती नाही. आत्मप्रचिती झाल्यानंतर मग मात्र शब्दज्ञान मागं पडतं आणि हे अर्थातच स्वानुभवानं कळतं. असं ज्यावेळी शब्द मागे पडून आपण शब्दाच्या अर्थाच्या ठिकाणी स्थिर होऊ तेव्हा तिथे निवांत विश्रांती आहे आणि ही खरी जागृती आहे. हा विषय मागे झालेलाच आहे, पण श्रोत्यानं विनंती केली ना की कळायला अवघड आहे तर परत एकदा सांगा. म्हणून समर्थ सांगत आहेत की ही खरी जागृती जिथं तुझ्यापाशी कोणतंही द्वैत नाही. जो सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे त्या उपदेशाच्या अनुभूतीमध्ये तू द्वैतरहित जेव्हा शिरतोस तेव्हा तिथे खरी विश्रांती आहे. प्रश्न जिथून सुरू झाला तिथून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो विभागला गेला. प्रश्न मुळात इथे सुरू झालेला होता की आपण अजन्मा असू तर स्वप्न कसं काय पडलं, कोणतं पडलं आणि स्वप्नात नेमकं काय घडलं. त्याच्या उत्तरादाखल समर्थ आता शुद्ध ज्ञानापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत येऊन पोचले. प्रश्नामध्ये आत्मज्ञानही अंतर्भूत होतंच की ते नक्की काय आहे आणि त्याची नक्की खूण काय आहे हे परत एकदा सांगा. कारण स्वप्न खोटं आहे
हे कळल्यानंतर ज्याला स्वप्न पडलेलं आहे त्याचं खरेपण समोर येतं. जसं आपण झोपेतून जागं झाल्यानंतर स्वप्नाची किंमत उरत नाही. म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास स्वप्न खोटं ठरलं ना, मग खोटं ठरल्यानंतर आपण जे आहोत जागेपणानं त्याला सत्यत्व आपोआपच येतं. तसंच समर्थांनी स्वप्नामध्ये स्वप्नविचार घडत आहे आणि स्वप्नविचारामध्ये सगळं समजावून घेतलं जात आहे, पण त्याच्या अनुभूतीमध्ये गेल्यानंतर स्वप्न उरत नाही, आपण विश्रांतीच्या द्वैतरहित स्थितीमध्ये जातो हे समजावून सांगितलं. पण समर्थ पुढे सावध करतात. ते म्हणतात, ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती फेटलीच नाही. समर्थ सांगतायत की शब्दांचा गोंधळ संपून अर्थाकडं जेव्हा लक्ष जातं, म्हणजेच शब्द मागे पडून जेव्हा आत्मस्थितीमध्ये साधक स्थिर होतो, तेव्हा त्याच्या अंतर्यामी अनुभव यायला लागतो. म्हणजे अनुभव कोणाला येतो? आत्म्यालाच येतो. इथं जर आपण समजलं की आपल्याला अनुभव आला तर ती भ्रांती आहे. तुझं वाटे हे जागृती, मजा आली अनुभव प्राप्ती, असं घडता कामा नये. आपण जर अनुभवाला वेगळेपणानं पाहिलं आणि मला अनुभव आला, मी अनुभव घेतला, माझा अनुभव मला कळलं, अशा पद्धतीचा समज करून घेतला, तर तिथे आपण आपल्या स्वरूपापासून आपल्याला वेगळं केलं. आणि ज्या क्षणी आपण आपल्याला वेगळं केलं त्या क्षणी आपण पुन्हा भ्रांतीमध्ये सापडलो. म्हणून समर्थ म्हणतात, या नाव केवळ भ्रांती फेटलीच नाही. म्हणजे असं होता कामा नये. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चैला नाहीस बापा. जागा झालिया स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. समर्थ सांगतायत की स्वप्नामध्ये उपदेश घडलेला आहे, स्वप्नामध्येच उपदेश ग्रहण केलेला आहे, पण स्वप्नातच राहून अनुभव घेऊ नको. अनुभवात जरी विरघळून गेला, म्हणजे आपण देह हे जाऊन आपण आत्मा, आपण द्रष्टा, आपण साक्षी असं जरी आपल्याला कळून आलं तरी तिथं द्वैत आहेच. समर्थ एक प्रकारे तुर्यावस्था समजावून सांगतायत. इथे तुर्येमध्येच आपण ब्रह्म आहे हे कळून येतं. समर्थ म्हणतायत, हे कळणं सुद्धा स्वप्नच आहे. म्हणजे काय? अजूनही खरी जागृती तिथं मी द्रष्टा, मी साक्षी या भावामध्ये नाही. जागा झाली या स्वप्न उर्मी, म्हणजे काय? स्वप्नच सुरू आहे, पण तुला वाटत आहे की तू जागा झालेला आहेस. म्हणजेच स्वप्नामध्येच आपणच आत्मा आहोत असं तू म्हणत आहेस. समर्थ म्हणतात, स्वप्नी म्हणसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. जागेपणी सुद्धा तुझी स्वप्न उर्मी गेलेली नाही अजून. म्हणजेच समर्थ इथे सांगतायत की सगळा सद्गुरूंनी दिलेला बोध शब्दांनी ग्रहण केला जातो, बुद्धीमध्ये कळतो, पण अनुभव बुद्धीच्या बाहेर आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. तिथं शिरण्यासाठी स्वतःचा संपूर्ण विसर पडावा लागतो. इतकंच नाही, आपला विसर पडत आहे याचंही भान असून चालत नाही. जिथं भान आलं तिथं पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. स्वप्नातच समजा आपल्याला वाटलं की आपण जागे झालो, तर ती खरी जागृती असते का? नाहीच ना. तसंच अनुभव घेत आहे किंवा अनुभव येत आहे, आपण द्रष्टा, आपण साक्षी, कुठल्याही स्वरूपानं आपण तिथं जाणीव रूपानं राहिलो तर तो खरा अनुभव नाही, ते स्वप्नच आहे, तो भ्रमच आहे. हे समर्थ अधोरेखित करतायत. पहा, समर्थ भ्रमालाच जास्त समजावून सांगतायत. भ्रम म्हणजे काय याचा विस्तार समर्थ जास्त करतायत. तरच आपल्याला अनुर्वाच्य काय आहे ते कळेल, आणि तेही अर्थातच शब्दांनी कळेल. कारण त्याच्या नावातच अर्थ आहे की ते शब्दांनी सांगता येत नाही असंच आहे. म्हणून भ्रमाचाच विस्तार जास्त करून समजावून द्यावा लागतो. जागृती या पैलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. जिथे
आपल्याला खरी अनुभूती येते. आता खऱ्या अनुभूतीचा विषय आला बरं का. म्हणजे जिथे आपलाच आपल्याला विसर पडलेला आहे त्याचं वर्णन करणार कसं? वर्णन करायला द्वैत नको का? द्वैतच नाही तर वर्णनात ते येऊ शकत नाही. सांगणारा कुणी नाही, ऐकणारा कुणी नाही, कळणारा कुणीही नाही. अशा स्थितीमध्ये जो काही विवेक खऱ्या अर्थानं उदय पावलेला असतो तिथं धारणाच मोडली जाते. कारण धारणा घडण्यासाठी धारण करता असावा लागतो. आपण खोटे आहोत की आपण खरे आहोत? आपण हा शब्द तिथे असल्यामुळं खरं खोटं येऊ शकतं. जिथं आपणच राहिलो नाही तिथे सांगणारा कोण शिल्लक राहिला? म्हणून समर्थ म्हणतात, जागृती या पैलीकडे, या सगळ्या अनुभव अनुभविता याच्या पलीकडे खरी जागृती आहे. तिथे सांगणं घडू शकत नाही. तिथं सगळी धारणा मोडून जाते. कारण धारणा धारण करणाराच उरत नाही. म्हणजे काय? म्हणून ते समाधान बोलताची नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण, इतुकेन बाणली खूण निशब्दाची. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात की म्हणून हे अनुर्वाच्य जे आहे ते बोलता न येण्यासारखं आहे. ही स्थिती सांगता येत नाही, कळवूनही घेता येत नाही खऱ्या अर्थानं. फक्त शब्दांचं माध्यम वापरून बुद्धीमध्ये समजून घ्यावी लागते. किंवा जे खोटं आहे त्याला बुद्धीत नीट समजून घ्यावं लागतं. जसं की आपलं स्वप्न, आपला भ्रम, आपलं द्वैत वगैरे वगैरे. आता इथे एक प्रश्न असा येतो की हे समजून कशासाठी घ्यायचं? जर आपण समजून घेतलं नाही तर आपण स्वप्नालाच सत्यत्व देत राहून यातच रमत राहू. म्हणून स्वप्नाचं खोटेपण समजून घ्यायचं. ते समजून घेण्यानं वृत्ती अंतर्मुख होतात. आपलं मन शांत होतं. विचाररहिततेकडं आपला प्रवास व्हायला लागतो. आणि आत्मा ही गोष्ट स्वसंवेद्य असल्यामुळं आपोआपच ती तिथे प्रगट असते. कुणाच्या प्रयत्नानं आत्मा प्रगट होत नसून स्वसंवेद्य आहे. स्वतःच स्वतःला जाणणारा ज्ञानस्वरूपच आहे. त्यामुळं जेव्हा आपण अंतर्मुख होऊन अनावश्यक गोष्टी शांत करतो तेव्हा आपोआप स्वरूप त्या ठिकाणी प्रगट होतं. असलेलंच दिसून येतं. आपण जसं एखाद्या भांड्यामध्ये गढूळ पाणी असताना पाणी शांत फक्त करावं लागतं. गाळ आपोआप शांत होतो. गाळ शांत झाला की तळ दिसून येतो. तसं आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे. म्हणून भ्रमाला समजून घेणं आवश्यक आहे. भ्रम समजला की अनुर्वाच्य कसं वाचेच्या पलीकडं आहे, शब्दांच्या पलीकडं आहे, सांगण्याच्या, ओळखण्याच्या, अनुभवाच्या पलीकडं आहे हे आपोआप कळून येतं. आणि इथं खरं समाधान आहे. समर्थ फक्त आपल्याला सांगतात की असलेलंच आत्मस्वरूप आहे. ते प्रगट होणं वेगळेपणानं घडत नाही. आत्मस्वरूपालाच आत्मस्वरूप समजत असल्यामुळं आपल्याला कळलं, आपल्याला समजलं असा भाव, अशी धारणा तिथं उरत नाही. आणि हे खरं समाधान. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, इतुकेन बाणली खूण निशब्दाची. इथे आता ते श्रोत्याला किंवा शिष्याला शेवटी म्हणतात की अनुर्वाच्य म्हणजे काय, निशब्द म्हणजे काय हे आता तुला नीटपणे लक्षात आलं असेल. इथे हा 6व्या दशकातील 10वा समास पूर्ण होतो आणि त्याबरोबरच 6वा दशकही पूर्ण होतो. पुढे आता 7वा दशक चालू होतोय, 14 ब्रह्मांचा. त्याच्या पहिल्या समासाकडं उजळणीमध्ये आपण यथावकाश बोलूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.